रामकृष्ण जय राम सुख झाले हो साज हा विठ्ठल
जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणाचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेची नमस्कारोनी आता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आणि सगळ्यांना परिचित असलेला पण अत्यंत गोड असा अभंग आहे विठ्ठल अभंगाच्या चिंतनामध्ये 9 वाजेपर्यंत कीर्तन करायचे 8:15 वाजलेले आहेत 45 मिनिटाचा वेळ आपल्या हातात आहे आता नेमके लचके कुठं कुठं तोडायचे असं हिरवगार कुरण असलं आणि ते हिरव्यागार कुरणामध्ये हरणाचं जर पाडस सोडलं तर त्या हरणाच्या पाडसाला त्या कुरणामध्ये नेमका कुठं लचका तोडावा त्याचा मेळ लागत नाही मग ते काय करतं चौखुरी नुसतं धावत राहतं चौखुरी पळत राहतं चौखुरी उधळत राहतं दिवसभर पळतं पण घास काही त्याला घेता येत नाही त्याला प्रश्न पडतो नेमकं लचका तोडायचं कुठं
45 मिनिटाचा वेळ आपल्या हातात आहे. नियोजित आपला 9 वाजेपर्यंतचा वेळ आहे. त्याच्या संबंधाने आपल्याला बोलायचं आहे. अभंग सर्वांच्या नित्य पाठातला आहे, नित्य श्रवणातला आहे ना, तसं नवीन काही नाही. 3 मुद्दे अभंगामध्ये अत्यंत महत्वाचे. पहिली गोष्ट तुकोबाराय धन्यता देतात, धन्यता देतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांना धन्यता देतात त्यांच्या सेवेची अपेक्षा व्यक्त करतात. ज्यांना धन्यता देऊन सेवेची अपेक्षा व्यक्त करतात त्यांची लक्षणं या अभंगात सांगतात. विठ्ठला ज्यांना धन्यता देतात, ज्यांच्या सेवेची महाराज अपेक्षा करतात, त्यांचं नेमकं लक्षण काय आहे? काय लक्षण आणि ते युक्त आहे की ज्यांना तुकोबारायासारख्या महात्म्यांनी धन्यता द्यावी आणि ज्यांच्या सेवेची तुकोबारायांनी अपेक्षा व्यक्त करावी, हे ज्यांच्या संबंधाने महाराज हा भाव व्यक्त करतात त्यांचं नेमकं लक्षण काय आहे? विठ्ठल मग त्यांचं लक्षण महाराजांनी अभंगाच्या सुरुवातीला सांगितलंय. हे त्यांचं लक्षण आहे. या लक्षणाने युक्त जो आहे त्यांच्या संबंधाने धन्यता आहे, त्यांच्या सेवेची अपेक्षा आहे. लक्षण काय? लक्षण आहे आपुलिया हिता जो असे जागता. आपल्या हिताच्या संबंधाने ज्याच्या जीवनामध्ये जागृती निर्माण झालेली आहे त्याला धन्यता आहे आणि त्याच्या सेवेची अपेक्षा आहे. लक्षण काय? आपुलिया हिता जो असे जागता, हे त्याचं लक्षण आहे. आता ऐका, थोडका विचार असा आहे बरं का. काय? मनुष्य जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी, तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनात 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. कोणत्या गोष्टी? पहिली गोष्ट अशी, मनुष्य शरीरामध्ये ज्याचा जन्म झाला, ऐका, सुरुवात आपण अशी केलेली आहे, देव दुर्लभ असलेलं मनुष्य जीवन ज्यांना मिळालंय, या मनुष्य देहामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. 2 गोष्टी महत्वाच्या कोणत्या आहे? ऐका, प्रत्येक नरदेहधारी जीवाला विठ्ठल विठ्ठल परत सुरू करतो बर का, पहिल्यापासून परत चालू होतो. 2 गोष्टी प्रत्येकाला कळणं गरजेचं आहे. 2च गोष्टी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात 2च गोष्टी महत्वाच्या आहे. कोणती? ऐका, पहिली गोष्ट अशी आहे, हिताचं ज्ञान प्रत्येकाला असलं पाहिजे. पहिली गोष्ट, हित हा शब्द प्रत्येकाच्या परिचयाचा आहे. हा लौकिकातही वापरला जातो, हा अध्यात्मातही वापरला जातो. हे हित 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 जे म्हणतात ना, या हिताचं वेदशास्त्र आणि संत मताशी संमत नेमकं स्वरूप काय? हित म्हणजे नेमकं काय? हित म्हणायचंय कशाला? वेदांनी हिताचं काय स्वरूप सांगितलंय? शास्त्राधिकांनी हिताचं स्वरूपाची काय व्याख्या केली? संत आपल्या वाङ्मयामध्ये हित म्हणजे नेमकं कशाला म्हणतात? संसारामध्ये प्रपंचामध्ये आपण स्त्री पुरुष सगळेजण आपण हित नेमकं कशाला समजतो? या हिताचं जे स्वरूप आहे, या हिताच्या स्वरूपाचं प्रत्येकाला ज्ञान असावं, ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनातली पहिली महत्वाची गोष्ट आहे. हिताचं ज्ञान प्रत्येकाला असलं
पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, हित कळालं, हिताचं स्वरूप कळालं, अंतर्बाह्य स्वरूप कळालं, हिताचं वेदशास्त्र संमत हिताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आपल्याला झालं का ते हित प्राप्त करण्याकरता, ते हित मिळवण्याकरता प्रत्येकाच्या ठिकाणी जागृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाला हित कळालं पाहिजे आणि ते हित मिळवण्याकरता प्रत्येक जण जीवनामध्ये जागा झाला पाहिजे. या दोनच गोष्टी माणसाच्या जीवनात अत्यंत, बस हे परमार्थ जास्त अवडंबर माजवण्याची गरज नाही. लय अवडंबर माजवला म्हणजे लय टोलेजंग महात्मा झाला असं काही नाही. फक्त हिताचं ज्ञान ज्याला कळालं आणि ते हित मिळवण्याकरता, प्राप्त करण्याकरता जागृती ज्याच्या जीवनात निर्माण झाली आणि ज्याने आपलं हित प्राप्त केलं, बस त्याचं जीवन कृतार्थ झालं, धन्यतेला त्याचं जीवन प्राप्त झालं. मग तुकोबारायाच्या सारखा क्रांतदर्शी महात्मा त्याच्या जीवनाला धन्यता देतो, त्याच्या सेवेची अपेक्षा व्यक्त करतो. कोणाच्या? ज्याला हित कळालं आणि प्राप्तीसाठी ज्याला जागृती निर्माण झाली. आपल्या जीवनात महत्वाचं काय? हिताचं ज्ञान व्हावं आणि प्राप्ती करता जागृती व्हावी. विठ्ठल विठ्ठल हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी जोडिलो या भावे, कोणी बोलिलो तुकोबाराय सांगतात, आमच्या उपदेशाचा सगळा प्रपंच एवढ्या करताय. प्रपंच म्हणजे खटाटोप. सगळा प्रयत्न उपदेश जो केलाय ना, सगळ्या अंगाने सगळ्या प्रकारचा जो उपदेश केला ना, हा उपदेश करण्याचा हेतूच इतका आहे का या उपदेशाने कोणीतरी हितावर यावं, म्हणजे कोणाला तरी हिताचं स्वरूप कळावं, हिताचं यथार्थ ज्ञान व्हावं, हितावरी यावे कोणी, म्हणून बोलिलो या भावे. हा सगळा उपदेशाचा खटाटोप त्याच्याकरताच केला. पण दुर्दैव ऐका, दुर्दैव ऐका, काय दुर्दैव असे महाराज, हिताविषयी ज्ञान कोणालाच नाही हे दुर्दैव आहे. आणि हिताविषयी ज्ञानच नाही, त्याच्या प्राप्तीसाठी जागं होण्याचं कारणच नाही. मग हितासाठी कोणी जागाही नाही आणि हित जाणून घ्यायला कोणाला इंटरेस्टही नाही. विठ्ठल विठ्ठल पण ऐका, हिताचं ज्ञान झालं, जागृती जीवनात ज्याच्या आली, त्याचं जीवन या मृत्यू लोकात सर्वश्रेष्ठ जीवन आहे. त्याच्या जीवनाला जी धन्यता आहे ती धन्यता फार व्यापक स्वरूपाची, व्यापक स्वरूपाची. म्हणजे हिताचं ज्ञान झालं त्याला अध्यात्माची साधना करून तत्पर राहून हित प्राप्त केलं त्यांनी. पण जो जागा झाला, ज्यांनी हित प्राप्त केलं, त्याच्या संबंधाने जी धन्यता प्रगट झाली, ती धन्यता स्थिमित नाही, मर्यादित नाही, धन्यता त्रैलोक्य व्यापी अशी धन्यता आहे. विठ्ठल काय उद्गार आहे त्याच्याबद्दलच ऐका. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चयेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनम परम ब्रह्मणी यस्य चेता. वर्णन काय ऐका. ज्यांनी हित प्राप्त केलं त्याच्या संबंधाने धन्यतेचा भाव काय व्यक्त केला. पहिली गोष्ट, त्याचं कुळ पवित्र आहे. कुलम पवित्रम. ज्या कुळात त्याचा जन्म झाला
त्याच्या एकट्याच्या हितप्राप्तीनं त्याच्या सगळ्या कुळाला धन्यता प्राप्त झाली. कुलम पवित्रम. ज्या आईच्या पोटी त्यांनी जन्म घेतला तिची कुस धन्य झाली. जननी कृतार्था. ऐका, कुळ पवित्र झालं, आई कृतार्थ झाली, एवढ्यावर थांबले नाही. मग त्याच्या अस्तित्वानी सगळी वसुंधरा पुण्यवान बनली. वसुंधरा पुण्यवतीच येन, पुण्यवतीच येन. ही सगळी वसुंधरा त्याच्या एकट्याच्या वास्तव्यानी पुण्य पावन झाली. अपार संवित. ही जी धन्यता आहे ना, ही अत्यंत अपार व्यापक स्वरूपाची ही धन्यता आहे. नेमकं काय केलं त्यांनी? त्यांनी हित जाणलं आणि हित प्राप्त केलं. त्याच्याकरता प्रत्येकाच्या जीवनात हिताविषयी जाग निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक जण हिताविषयी जागा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. पण दुर्दैवानी आमच्या सहित तुम्ही, तुमच्या सहित आम्ही, आम्ही काही वेगळे नाही. जरी कीर्तन करीत असलो, रामायण सांगत असलो, भागवत सांगत असलो, मिरवीत असलो, तरी तुमच्यापेक्षा आम्ही वेगळे असं काही नाही. जसे तुम्ही तसेच आम्ही. कुठं चालले मग आम्ही? काही नाही, काही नाही महाराज. हिताविषयी जागा झालेल्यांची संख्या नगण्य आहे बुवा. विठ्ठला आपल्याला सगळ्यात सार मुद्दा असा सांगायचा आहे, हिताविषयी जाग असणं गरजेचं आहे. दुर्दैवानी ती हिताविषयीची जाग आपल्या कोणाच्या जीवनामध्ये नाही, असे आपण अभागी आहोत. आपण जरी माळकरी असलो, गंधई लावित असलो, वाऱ्या करीत असलो, काहीतरी सुद्धा आपण या संबंधाने अत्यंत अभागी आहोत. अभागी का? हिताविषयी जागृती आपल्या कोणाच्याच ठिकाणी नाही. जाग तर असली पाहिजे, गरजेचं आहे. पण तुम्ही जगाचं अवलोकन करा, जागृती तुम्हाला सापडणार नाही. करोडो करोडो म्हणजे बहुवचन बोललो मी, एक वचन नाही. करोड असं नाही बोललो मी. त्या डला कानान मात्रा दिलाय. करोडो. करोडो म्हणजे कितीतरी करोडो लोकांमध्ये एखादा महात्मा हितसंबंधानी जागा असू शकतो असं चिंतन आहे. हा, कोटी लोकांमध्ये नाही, करोडो लोकांमध्ये. आता 135 कोटी आपली नुसती भारताची संख्या आहे ना, जाऊ द्या. या 135 कोटीमध्ये एखादा जागा असला तर भाग्य आहे. विठ्ठल का? हिताविषयी जाग असणं गरजेचं आहे. दुर्दैवानी माणसाला जीवनभर हिताविषयी माणूस जागा होत नाही. प्रश्न असा येतो पुढे, माणूस हिताविषयी जागा का होत नाही? माणसाला हिताविषयी जाग जीवनभर सुद्धा का येत नाही? माणूस हिताविषयी का जागा होत नाही? त्याचे 3 महत्वाचे कारण सांगितले महाराज. हिताविषयी जाग न येण्याचे कारण सांगितले 3. विठ्ठल काय कारण आहे? ऐका. पहिलं कारण आहे असंगाचा संग, अयोग्याची संगती. ज्याला हित कळत नाही त्याच्या संगतीत सगळं जीवन मरेपर्यंत जगणं म्हणजे असंगाचा संग. संगती चुकली म्हणून हिताविषयी जाग निर्माण होत नाही, हे पहिलं कारण. दुसरं कारण, परमार्थ करण्याची माणसाला वाटणारी लाज. ती लाज माणसाला हिताविषयी जागा होऊ देत नाही. म्हणजे परमार्थाची वाटणारी लाज जागृती निर्माण होऊ देत नाही, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण आहे, ज्यांना आपण आपले हितकर्ते समजून बसलो, ज्यांना हितकर्ते मानून बसलो, त्यांना त्यांचंच हित कळत नाही. आणि आपण आपले हितकर्ते त्यांना समजून बसलो, त्यांना गुरु करून घेतलंय आपण.
त्याच त्याला कळणं आपण त्याला हितकर्ता मानून बसलो आणि म्हणून हिताविषयी जाग निर्माण होत नाही. असे 3 कारण अत्यंत महत्वाचे जागृती न होण्याकरताचे सांगितले. विठ्ठल आता तुम्ही मला विचारा, हे 3 कारण तुम्ही काढले कुठून? तर हे 3ही कारण तुकोबारायांच्या गाथ्यात आहे. 2 कारण तर एकाच अभंगात आहे, 2 कारण तर एकाच अभंगात आहे, आणि 3रं कारण आहे गाथ्यातच आहे पण तो दुसरा अभंग आहे. 2 कारण मात्र एकाच अभंगात आहे, तो नाटाचा अभंग आहे. विठ्ठल माणूस जीवनामध्ये अयोग्य का वागतो, माणूस दुर्वर्तन का करतो, माणूस अधःपतनाकडे का जातो, अन्यायकारकच असं जीवन, अन्यायच जीवनभर माणूस का करतो, अधर्माला पोषक असंच वागणं कर्म माणूस का करतो, अधर्म पोषक काय कारण? तुकोबारांनी त्याचं कारण सांगितलं, असंगाचा संग. विठ्ठल असंग संग घडले अन्याय, आता ते आठवलं तरी वाईट वाटतं, त्याच्याबद्दल बोलणं तर नकोच पण आठवण झाली तरी वाईट वाटतं. नये बोलू आठवते, अधर्माला पोषक असंच कर्म जीवनभर घडलं, अधर्मच जीवनामध्ये केला. अधर्म केला म्हणजे काय केलं? निषिद्धच कर्म केलं, विहित कर्माकडे कधी ढुंकून पाहिलंच नाही, अयोग्य कर्म केलं, चुकीचंच कर्म केलं, अधर्माला पोषकच कर्म केलं, अन्याय घडेल असंच वागत राहिलो, कधी सत्कर्म जीवनात केलंच नाही. कशाचा परिणाम? संगतीचा परिणाम. असंग संग घडले अन्याय. सगळा अन्याय कारक जे घडलं ना याचं कारण असंग संग. असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय. आणि काय झालं? या अन्यायकारक वागण्यामुळं, अधर्म पोषक कर्म जीवनात केल्यामुळं हित नेमकं कशाला म्हणतात ना ते मरेपर्यंत लक्षात आलंच नाही. न कळे हित, न कळे हित, आणि त्याच्याकरता करावे ते काय, हित कशाला म्हणतात आणि त्या हिताकरता काय करावं लागतं या संगतीमुळं कळालंच नाही. न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. त्याच्याकरता ऐका, परमार्थ पथावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये अत्यंत महत्व कशाला द्यायचं असेल तर संगतीला. आपण संग कोणाचा करतो, आपण संगात कोणाचे आहे. आणि एक ऐका, परमार्थातल्याच नाही संसारातल्या प्रत्येक स्त्री पुरुषांनी जीवनामध्ये प्राधान्य द्यावं ते संगतीला. आणि एक ऐका, दुर्जनाचा संग बर का, अयोग्याचा संग, असंगाचा संग, दुर्जनाचा संग जीवनामध्ये कटाक्षाने टाळण्याचाच प्रयत्न करावा. दुर्जनाच्या सावलीला सुद्धा कधी उभं राहू नये. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये हिताकरता पोषक साधन सांगत असताना विषेद्य साधन आणि विधेय साधना अशा 2 प्रकारांनी हा भाव मांडला. तर त्याच्यात पहिल्यांदी नारद महर्षींनी विषेद्य भाव सांगितला. कोणता? दुःसंग सर्वथैव त्याज्याः. दुःसंग प्रत्येकाने,
काय करावं जीवनात? दुःसंग सर्वथैव त्याज्याः, दुर्जनाच्या संगतीचा सर्वथैव त्याग करावा. विठ्ठल जीवनाचं मातेर करायचं नसेल तर, तुम्हाला तुमच्या जीवनात अहित करायचं नसेल तर काय करा? नारद महर्षींनी विषेद्य भाव साधनेचा सांगितला. दुःसंग सर्वथैव त्याज्याः, दुर्जनाच्या संघाचा सर्वथैव त्याग करा. आणि विषेद्य साधनेचा भाव कोणता आहे? मग विषेद्य साधनेचा भाव आहे संत सेवी. सत म्हणजे दुर्जनाचा संग टाळावा, याचाच अर्थ विषेद्य झालं ना. मग त्याच्यातून भाव काय प्रगट झाला? दुर्जनाचा संग टाळावा, याचाच अर्थ सज्जनाचा संग करावा. विठ्ठल विठ्ठल. काय तुम्हाला एक सांगतो, ऐका. दुर्जनाच्या संगतीमध्ये, ऐका बर का, दुर्जनाच्या संगतीमध्ये तुम्ही कितीही कटाक्षाने असं प्रयत्न करा, काय याच्या बरोबर राहायचं, पण याचे अवगुण आपल्या अंगाला चिटकू द्यायचे नाही. राहायचं याच्यात, अवगुण चिटकू द्यायचे नाही. तो कसा का वागणं आपल्याला काही घेणे. आपण त्याच्या, तुम्ही किती कटाक्षाने त्याचे दुर्गुण माझ्याकडे येऊ नये म्हणून प्रयत्नशील राहा, तरी पण तुम्हाला सांगतो तुमच्या नकळत त्याचे दुर्गुण तुम्हाला चिकटणार म्हणजे चिकटणारच, आणि ते तुमचं वाटोळं करणार म्हणजे करणार. पाहावं आता. आणि म्हणून सर्वथैव हा जो शब्द आहे ना नारद भक्ती सूत्रातला, सर्वथैव, याच्या खाली लाल रेग मारून घ्या, अंडरलाईन करा. तो फार महत्वाचा शब्द आहे. दुर्जनाचा संग टाळा. आणि कसा टाळा? सर्वथैव त्याज्याः, सर्वथैव, सर्वार्थानी. मी काय बोललो सुरुवातीला, त्याच्या सावलीला सुद्धा जाऊ नका. कारण तुम्हाला अजून एक सांगतो, काय गंमत अशी बघा, सज्जनाच्या संगतीत माणूस येतो, पण सज्जनाचे सद्गुण आपल्या अंगाला चिकटण्याकरता वेळ फार लागतो. सज्जनाचे सद्गुण आपल्या ठिकाणी येण्याकरता वेळ खूप लागतो. पण दुर्जनाची गंमत अशी आहे का त्याचे दुर्गुण आपल्याला चिकटण्याकरता वेळच लागत नाही. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, नडतोच महाराज.
आणि मी काय बोललो, त्याचे दुर्गुण इतके फास्ट आहे ना, वेळच लागत नाही. तुकोबारांचं एक अभंग तर गाथ्यात असं आहे बघा, काय ऐका बरं का. महाराज म्हणतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. कोपरगावच्या स्टँडवर आपण बसलो होतो गाडीची वाट पाहत, आणि खिशे कापू आला आणि शेजारी बसला, आणि काही नाही 2च मिनिटं बसला. त्याची नजर एकाची खिशावर होती. तो आला, 2 मिनिटं बसला, त्यांनी खिसा हेरला, आणि 2 मिनिटं, 3ऱ्या मिनिटाला तो राहिलाही नाही, उठून निघून गेला. पण 2च मिनिटं चोरटा शेजारी येऊन बसला तरी आपल्या मनात बदल होतो. काय, सुतळी जरी दिसली तरी घ्यावंच वाटती. मी नाही बोललो, महाराज बोलले, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. बैसा, आणि बैसता म्हणजे याला टायमिंग नाही ना, किती महिने बैसता का किती सेकंद बसा तुम्ही. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, परिणाम देखताची चिंधी मन धावे. सांगू का पुढचं चरण, हे सगळ्यांकरता महत्वाचं आहे. सांगू, व्यभिचार्यापाशी, ज्याच्या जीवनात आचार नाही, जो आचार भ्रष्ट आहे, किती विद्वान असू दे, ब्रह्माचं झाड उभं करू दे, सर्व दर्शनाचार्य असू दे, पण जर आचार प्रणाली नसेल तर महाराज काय बोलले, व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, देखताची नारी मन धावे. महाराज फास्ट किती आहे बघा, वेग मर्यादा ताशी काय किलोमीटर असेल पहा तुम्ही. व्यभिचार्यापाशी, आता इथं टायमिंग दिलं बरं का, व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, क्षणभरी, व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी. एकच क्षण व्यभिचार करणाऱ्या माणसाच्या शेजारी बसले का धरू जाता संग तव तो होय मागक, धरू जाता संग तव तो होय मागक, धरू जाता संग तव तो अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणो बालक तिरंग, क्षणो बालक तिरंग. धरू जाता संग तव तो होय बाधक, धरू जाता संग तव तो होय बाधक, धरू जाता संग तव तो होय बाधक, धरू जाता संग तव तो होय बाधक. संग त्याचा झाला, आणि किती क्षणभर झाला. व्यभिचार्याच्या जवळ एक क्षणभर जर तुम्ही बसले तर वृत्तीमध्ये काय होतं, देखताची नारी. आपली वृत्ती व्यभिचार कर्माकडे प्रवृत्त होते, देखताची नारी. एवा सरळ ऐका. आता एक महाराजांचा अभंग आणखी असा गोड आहे, सरळ ऐका. काय महाराज म्हणतात, देवा रक्त भंबाळ झालेला, असा पुरा रक्ताने नालेला, ओले चिम कपडे, रक्त भंबाळ झालेला माणूस समोरून आला, आणि तुमचे एकदम इस्त्रीचे, परीट घडीचे, नीळ टिनोपाळ लावलेले, कांजीचे पांढरे शुभ्र कपडे, आणि तुमच्या समोर आला, आणि आला तसं तुम्ही त्याला पाहिलं, आणि काय तुमची करुणा जागी झाली, आणि गेले तशी त्याला मिठी मारली. तुमच्या कपड्याचं काय होईल? घायाळाचा करिता संग, अंगे अंग मागावे, अंगे अंग मागावे, अंगे अंग मागावे. घायाळा करिता संग, अंगे अंग मागले, अंगे अंग मागले, अंगे अंग मागले. घायाळाचा करिता अंगावर घाव बसून रक्त बंबाळ झालेल्या माणसाला तुम्ही मिठी मारली तर तुमचे पांढरे कपडे रक्तानी माखणारच. याच्यात काही संशय आहे का? आता काही संशय आहे का आता याच्यामध्ये? त्याचा अंग रक्तानी भरलं, तुम्ही त्याला मिठी मारली, तुमचं काय होईल? का त्याचे कपडे पांढरे होतील? त्याचे कसे पांढरे होतील?
तुमचे कपडे खराब होतील. तसं व्यभिचार्यापाशी बसले तुमची वृत्ती खराब होईल, चोरापाशी बसले तुमची वृत्ती खराब होईल. म्हणून सर्वथैव हा जो नारद महर्षींचा शब्द आहे ना, जाणीवपूर्वक योजना केलेली आहे त्या शब्दाची. दुःसंग सर्वथैव, ज्याला हित प्राप्त करायचंय, ज्याला हित साधायचंय आणि ज्या संघामुळं माणूस हितावर येऊच शकत नाही, तर नारद महर्षी म्हणतात काय करा, दुःसंगाचा त्याग करा. तुकोबाराय म्हणतात अन्यायाचं वागणं का घडतं, अधर्म पोषक कर्म का घडतं, याला कारण केवळ संगती आहे. असंग संग घडले अन्याय, बहुत आदर त्याच्या करता दुःसंगाचा त्याग करा. म्हणजे काय करा, सत्संग करा, सत्संग करा. सत्संगाचा महिमा काय, संतांच्या संगतीत आलं का तुम्हाला सत्शास्त्राचं श्रवण होणार आहे. सत्शास्त्राच्या श्रवणाने सत जो परमात्मा त्याचं यथार्थ ज्ञान होणार आहे. साधनेच्या द्वारा त्याची प्राप्ती होऊन तुमचं हित तुम्हाला प्राप्त करता येणार आहे. संतांच्या संगतीत विशेष काय, भागवताने काय सांगितलं, श्रीमद भागवतात काय सांगितलं, संतांच्या संगतीचा विशेष आहे. सत्संगेन परम प्राप्यम दुस्तरम तरते चिरात तस्मात् तदति प्रयत्नेन सत्संगम सततं कुरुहु. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. गळवाले कमळापती, गळवाले कमळापती, आपुले कोणी जण होती, आपुले कोणी जण होती, आपुले कोणी जण होती, आपुले कोणी जण होती. निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला. पैसता संतांचे संगती, गळो आले कमळापती, आपुले कोणी जण होती, निश्चय चित्ती दृढ झाला. पैसता संतांचे संगती, गळो आले कमळापती, आपुले कोणी जण होती, निश्चय चित्ती दृढ झाला. या सगळ्या गोष्टीत एक भाग आहे, दुर्जनाचा संग टाकावा जीवनामध्ये, सज्जनाचा संग करावा. सज्जनाची संगती हितावर नेते. बस सगळे हिताला पोषक जे काही घटक आहे ना, संतांच्या संगतीत मिळतात. ज्ञानोबरांनी त्या संबंधाने असं वर्णन केलंय, पै संता सवे वसता, योग ज्ञानी उपासिता, वैराग्य दौडिता पाठी लागी. हिताला काय लागतं, वैराग्य लागतं. हिताला काय लागतं, ज्ञान लागतं. मग हिता करता लागणारे वैराग्य ज्ञान हे जे घटक आहे ना, सत्संगाने प्राप्त होतात. याच्यापेक्षा हित म्हणजे जे काय ना, आत्यंतिक हित म्हणजे काय, परमात्म्याची प्राप्ती, याचंच नाव हित आहे, त्याचंच नाव हित आहे. भगवत स्वरूपाची, परब्रह्म स्वरूपाची जीवाला प्राप्ती. एक मिनिट ऐका, या मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकापर्यंतच्या कोणताही भोग तुम्हाला जीवनात मिळाला तर त्याला हित म्हणू नका, त्याला हित समजू नका. विठ्ठल आचार्यांचा शब्द असा आहे, ब्रह्मादि स्थावरांतेषु, ब्रह्मलोकापासून मृत्यू लोकापर्यंतच्या कोणत्याही भोगाच्या प्राप्तीला तुम्ही हित समजूच नका, अशी चूक करू नका. मग हित काय, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, याचं नाव हित आहे. आणि ती प्राप्ती होण्याकरता कुठे, सत्संगेन परम प्राप्यम, सत्संगामध्ये त्या परतत्वाची प्राप्ती होते. आणि म्हणून प्रयत्नपूर्वक, तस्मात् तदति प्रयत्नेन काय करावं, सत्संगम सततं कुरुहु. तुम्ही असंगाच्या संघात राहाल तर तुम्हाला हिताविषयी जाग होणार नाही. हिताविषयी माणसं का जागे होत नाही, त्याचं पहिलं कारण सांगितलं, असंगाचा संघ. बर, दुसरं कारण काय, त्याचं दुसरं कारण आहे, परमार्थ करण्याविषयी माणसाला वाटणारी लाज. हिताविषयी जाग कोण होऊ देत नाही, लाज. आणि एक मिनिट ऐका, परमार्थ ज्याला करायचा आहे ना महाराज,
त्यांनी लाज येशीला टांगूनच इकडे यायचं. आणि बऱ्याच जणांचं काही माळत घालायची, गंध तर लावायचा. लोक काय म्हणतील बुवा, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, ही लाज अंतःकरणात येऊ नये म्हणून काय करायचं, लाज येशीला टांगायची आणि मग देवळाकडे यायचं. परमार्थ करायचा, हिताकडे जायचंय ना, त्यांनी जनाबाईचा हा अभंग डोळ्या पुढे ठेवायचा. पंढरीच्या पेठे मांडी येले पाल. तुम्हाला काय बोंबलायचं ना, नुसते कोरडे बोंबलू नका. मनगटावरी तेल लावून बोंबला म्हणजे आग होणार नाही. तेल लावून बोंबला. तुम्हाला काय निंदा करायची. माणूस परमार्थात लाजतो का, लोकनिंदेमुळं लाजतो ना, लोकनिंदा. आणि तुम्हाला एक सांगतो ऐका, ज्याला खरंच भक्ती करायची आणि हिताकडे जायचं ना, त्याला लौकिकामध्ये अडकून जमणारच नाही बुवा. कारण लौकिक कसं आहे, आयसा हा लौकिक कदा राखवे ना पतित पावना. हे लोक कसे दुतोंडी. तुका म्हणे जन दुतोंडी सावज. हे ते मांडूळ राहतं ना, मांडूळ, त्याच्यामुळे मी पुढचं बोललो, मागचं बोललोच. चला आज मी मागचं का बोललो नाही तर त्याला तिकडूनही तोंड राहत आणि इकडूनही तोंड राहत. मागचं बोलून उपयोग काय ना, ते मांडूळ तसं लोक आहे कसे दुतोंडी सावज. तुम्ही कसंही वागलं, कसंही वागा, तुम्ही कसंही वागा. विठ्ठल विठ्ठल. लग्न करायला एक जण तयार झाला तर बाकीचे लग्न करायला प्रवृत्त झाला. पोरी पाहायला सुरुवात केली. जमलं तर लोक नावं ठेवतात. लग्न करायला लागला तरी नावं ठेवतात. एखाद्यानी केलंच नाही का रे, तो लय लोक नावं ठेवतात ना, आपल्याला करायचं, त्याला काही सोडतात का. ज्यांनी बायकोच केली त्याला सोडलं का लोकांनी. लग्न करू जाता म्हणते हा मातला. लग्न करायला लागला, गेला कामातून गेला. लग्न करू जाता म्हणते हा मातला. आणि एखाद्याने केलंच नाही, कसं काय करील. बायको करणं काही कोणाचं काम आहे का. बायको पोसणं म्हणजे हत्ती पोसणं आहे बाबा. काय होय. लग्न करणं काही कोणाचं काम आहे का. लग्न करायला धमक लागती, बायको करायला धमक लागती, पुरुषार्थ लागतो. म्हणजे न करिता झाला नपुसक. लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करिता झाला. लईच बोलावं, येता जाता बोलावं तर वाचाळे, बडबडे, खापराचं तोंड असतं तर फुटून गेला असतं. घ्या अति बोलो जाता म्हणते हा वाचाळ. आणि जर बोललोच नाही त्याला काही गरज राहिली. आता अहंकारी येतो, लट्ट बुकराव झाला मोठा. न अति बोलो जाता म्हणती हा वाचा, न बोलता म्हणती गर्विष्ठ. भेटायलाच गेलं नाही तर ताट म्हणतात. भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर. आणि रोज जर भेटायला गेला ना
बस तुमच्या पुढे कमाल झाली बुवा. काय हो, अरे उमऱ्याला साल नाही ठेवली तू आमच्या घ्या. तुझ्या बेन काही खावा का नाही, येता जाता घर बुडविले. याला काय म्हणतात? सगळं असंच आहे. परमार्थ करावा तरी नावं ठेवतात, न करावा तरी नावं ठेवतात. विठ्ठला विठ्ठला. एखादा देवपूजा करीत असला ना, बस लावलं दुकान, मांडलं दुकान, घातला पसारा. विठ्ठला विठ्ठला. आचार करता म्हणते हा पसारा, आचार करिता म्हणते हा पसारा. आणि जो काहीच करीत नाही, न करिता नरा निंदिता ती. तुका म्हणे जन दू तोंडी सावज. विठ्ठला. नेमकं परमार्थाविषयी ही लोकनिंदा ही जी आहे ना, ही आडवी येते बरं. ही लाज निर्माण करते, लाज. महाराज म्हटले तुम्ही एक काम करा, काय, यांच्याकडं पाहूच नका. तुका म्हणे आता काय करा, हिताकडे जायचंय ना तुम्हाला, मग तुम्ही लोकनिंदेच्या नादी लागू नका. तुका म्हणे आता ऐका वचन, काय करा, त्या जोडी जन भक्ती 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 करा. आता 9 वाजले. असंगाचा संघ हिताविषयी जागा राहू देत नाही. परमार्थाविषयी वाटणारी लाज, याच्याकरता महाराजांचं प्रमाण. हा, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज, धरिली लाज, सांडिले हित. हा, लाज धरली, परमार्थाची लाज धरली, आणि लाज धरल्याचा परिणाम सांडिले हित. हित का सांडिले तर लाज धरिली. नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. मग लाज. आणि तिसरं कारण काय सांगितलं, आपण ज्यांना आपले हितकर्ते समजतो, आपली आई, आपला बाप, आपला मामा, आपली मावशी, आपले हे जे गोतावळ आहे ना, आपल्याला काय वाटतं हे आपले खरे हितकर्ते. पण हिताची गंमत अशी, आई बाप, महाराज बोलले हित नाही ठावे जननी जनका. आई बापालाच त्यांचं हित कळत नाही, ते आपलं काय हित करणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्याला हित कळतं तो हित करू शकतो, पण ज्याला हित कळतच नाही, हिताचं स्वरूप ज्याला माहीतच नाही, ज्याला हिताचं ज्ञानच नाही, त्याच्यावर विसंबलो तर आपल्याला आपलं हित कधीच प्राप्त करता येणार नाही. मग हिताविषयी जाग न येण्याचं हे तिसरं कारण आहे. मग आता ऐका, काय केलं पाहिजे तर ज्यांना हित करते समजलो त्यांना बाजूला सारलं पाहिजे. ज्या लाजेमुळे जागा होता येत नाही ती लाज बाजूला केली पाहिजे, आणि ज्या असंगामुळे हिताची जाग येत नाही तो असंग बाजूला, मग असंग बाजूला केला पाहिजे, लाज बाजूला सारली पाहिजे, आणि चुकीचे हितकर्ते जे मानले ते बाजूला केले पाहिजे, आणि संतांच्या संगतीत आपण सदैव राहिलो पाहिजे. तेव्हा हिताविषयी जाग जीवनामध्ये निर्माण होणं शक्य आहे. ऐका, हे ज्याच्या जीवनात घडलं, ज्याला सत्संग मिळाला, ज्याला हिताचं ज्ञान झालं, आणि जो हिताविषयी जागा म्हणजे सावध झाला, तत्पर झाला, आणि
पराकोटीची साधना करून ज्यांनी आपलं हित जीवनामध्ये प्राप्त केलं तुकोबाराय त्यांच्याविषयी धन्यता व्यक्त करतात, त्यांच्या सेवेची अपेक्षा करतात. आपुलिया हिता ज्ञान प्राप्त झालं आणि जो हिताविषयी जागा झाला. जागा या शब्दाचा इथं अर्थ असा आहे लक्षणावृत्तीचा. जागा म्हणजे हित प्राप्त करण्याकरता सावध तत्पर, असा जो सावध झाला तत्पर झाला आणि ज्यांनी पराकोटीची साधना करून जीवनामध्ये हित प्राप्त केलं तुकोबाराय त्याच्या संबंधाने धन्यता व्यक्त करतात. आपुलिया हिता जो आशे जागता, त्याच्या संबंधी धन्यता आहे. मात्र धन्य माता इथं एक गोष्ट आहे बघा, धन्यता त्याला स्वतःला दिली नाही. जो जागा झाला ज्यांनी परमार्थाची खडतर साधना करून हित प्राप्त केलं, धन्यवाद त्याला नाही दिलेला, मग धन्यता त्याच्या आई बापाला दिलेली. महाराजांनी त्याचा विचार नाही केला. जो जागा झाला, जो हितावर गेला, महाराज म्हणतात असा जो कोणी आहे ना त्याचे मायबाप, मग मी तुम्हाला सुरुवातीपासून शब्द काय वापरला, त्याच्या संबंधी धन्यता ही धन्य माता पिता. आता वास्तविक विचार केला ते व्यवहारात बसत नाही बरं का. हे महाराजांचं जे बोलणं आहे ना व्यवहाराच्या कक्षेमध्ये बसत नाही, कारण व्यवहार महाराजांच्या बोलण्याचा उलट आहे. व्यवहार सरळ कसा आहे बघा, व्यवहार असा आहे व्यवहारामध्ये धन्यता कोणाला देतात, गौरव कोणाचे करतात, तर यश ज्यांनी प्राप्त केलं, विजय ज्यांनी मिळवला, तर व्यवहारामध्ये गौरव त्याचा होतो. गौरव कोणाचा होतो? जो मुलगा 10वी 12वीला जिल्ह्यात किंवा राज्यात पहिल्या नंबरनी पास झाला, तर सत्कार सोहळे कोणाचे होतात? त्या मुलाचे सत्कार होतात का त्याच्या आईबापाचे होतात? व्यवहार काय सांगतो? ज्या पैलवानाने महाराष्ट्र केसरी कुस्ती जिंकली तर विजयी मिरवणूक त्या
पैलवानाची काढतात का त्याच्या आई बापाची काढतात? व्यवहार असा आहे, जो आमदारकीला खासदारकीला बहुमताने निवडून आला, विजयी मिरवणूक त्या उमेदवाराची काढतात का त्याच्या आई बापाची काढतात? आई बापाकडे कोणी पाहत तरी का? मिरवणूक कोणाची? इथं काय व्यवहारात काय? विजय ज्यांनी मिळवला, यश ज्यांनी संपादन केलं, गौरव सोहळे धन्यता त्याची. तुकाराम महाराज जो हिताविषयी जागा झाला, धन्यता त्याला देत नाही बुवा, मग धन्यता त्याच्या माय बापाला देतात. धन्य माता पिता तयाची विठाला मग जाणकार ऐकणाऱ्यांना सहज प्रश्न आहे, महाराजांनी असं का केलं? त्याला धन्यता न देता धन्यता त्याच्या माय बापाला का दिली? का बरं महाराजांनी असं केलं? तर तुम्हाला एक सांगतो ऐका. महाराजांनी प्रगट केलेलीच धन्यता योग्य आहे, यथार्थ आहे, सार्थ धन्यता आहे. तुकोबारांनी प्रगट केलेली धन्यता हीच खरी धन्यता आहे. त्याला नाही धन्यता दिली, त्याच्या मायबापाला दिली. का बरं? तर त्याचं कारण असं आहे बघा. कारण काय? नुसता मुलाचाच गौरव केला, नुसता मुलाचाच गौरव केला तर मुलाचा गौरव होतो, पण ही सात्विक संतती ज्या उदरातून जन्माला आली ते मायबाप बाजूला राहतात. गौरव त्याचा होतो, मायबाप बाजूला राहतात. पण आई वडिलांना धन्यता दिली, आई वडिलांचा गौरव केला तर त्यांच्या गौरव करण्यामध्ये मुलाचा गौरव आपोआप येतो. आई बापाचा गौरव करा, त्याच्यात मुलाचा गौरव आला, आणि मुलाचा गौरव करा त्याच्यात आई बापा. याला शास्त्रामध्ये अन्वय व्यतिरेक पण म्हणतात बघा. हे जे महाराजांचा धन्यता आहे नाही, ही अन्वयी धन्यता आहे. व्यवहारातली धन्यता व्यतिरेकी आहे, पण महाराजांचा धन्यतेचा उद्गार हा अन्वयी आहे. अन्वयी कसा? आई वडिलांच्या धन्यतेत मुलाची धन्यता आहे, पण मुलाला धन्यता देण्यात आई बाप येत नाही ना. त्याचं कारण काय? त्याचं कारण आई बापात मुलगा आहे पण मुलात आई बाप नाही. कसं काय? याला कार्यकारण भाव संबंध सांगितलाय. कार्यकारण म्हणजे कारणात कार्य समावेष्टित असतं, पण कार्यात कारण समावेष्टित नसतं. कारणात कार्य आहे पण कार्यात कारण नाही ना. म्हणजे आईबाप हे मुलाचे कारण आहे, मुलगा हे आईबापाचं कार्य आहे. मग आईबाप या कारणामध्ये मुलगा हे कार्य समाविष्टित आहे, त्याचा अन्वय झाला. पण मुलगा या कार्यात मायबाप हे कारण समाविष्टित नाही, मग मुलाच्या ठिकाणी आईबापाचा व्यतिरेक होतो. विठाला त्याच्यापेक्षा तुमच्या पण लक्षात येईल असं आपण नेहमीच बोलतो की 100 रुपये सुट्टी केले तर 50च्या नोटा किती येतात? 2. 100 सुट्टी केले 50च्या नोटा किती आल्या? 2. आणि पुन्हा 50 सुट्टी करून आणले 100च्या नोटा किती येतात? मग तुम्ही म्हणा महाराज डोकं फिरलंय तुमचं काय? अहो 100 सुट्टी केल्यावर 50च्या 2 आल्यानं मग माझं म्हणणं असं 100 सुट्टी केले 50 सुट्टे केले तर 100ची एक तर यायला पाहिजे का नाही? 100 सुट्टी केल्यावर 50च्या किती आल्या? 2. मग 50 सुट्टी केल्यावर 100च्या 2 मारू द्या, पण एक तर यायला पाहिजे का नाही? डोकं फिरलंय तुमचं काय? अहो 100 सुट्टी केले तर 50 येतील, पण 50 सुट्टी केल्यावर 100 कसे काय येतील? काय येणार नाही? 100 सुट्टी केल्यावर 50च्या 2 आल्या ना, मग 50 सुट्टी केल्यावर एक तर खरी 100ची. महाराज अहो येणारच नाही का? याचं कारण आहे 100त 50 आहेत, पण 50त 100 नाही ना. 100त 50 आहे म्हणजे 100त 50चा अन्वय आहे.
पण 50त 100 नाही ना, म्हणजे 50त 100चा व्यतिरेक आहे. तसं आई बापात मुलगा आहे, अन्वय आहे, पण मुलात आई बाप नाही ना, हा व्यतिरेक आहे. याचा अर्थ असा आहे, मुलाचा गौरव केला तर फक्त त्याचा एकट्याचाच होतो, आई बाप तसेच राहतात. पण आई बापाचा गौरव केला का त्याच्यात मुलाचा गौरव आला, म्हणजे कारणासहित कार्याचा गौरव आई बापाच्या धन्यतेत येते. विठ्ठल या शास्त्राच्या चिंतनातून बघितलं तर हाच उद्गार योग्य, धन्य माता पिता तयाची. आणि दुसरी गोष्ट अशी ऐका, अशी जी सात्विक संतती आहे, हिताविषयी जागृत राहणारी अशी जी सात्विक संतती आहे, आई बापाला धन्यता का तर ऐका, अशी पराक्रमी सात्विक संतती कुठंही जन्माला येत. असे पोरं कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही. मग ऐका महाराज, तो बापही त्याच ताकदीचा असावा लागतो, आई त्याच ताकदीची असावी लागती, तेव्हा अशी सात्विक संतती निर्माण होती. आईबाप तसे असतात म्हणून अशी संतती निर्माण होती. याच्या करता आई बापाला धन्यता आहे. विठ्ठल तुम्ही एक 5 मिनिटं इतिहास पहा. तुम्ही इतिहासात सगळे उदाहरण तुम्हाला असेच सापडतील. काय झालं, त्या कुंतीनी त्या गांधारीनी संक्रांतीचं वाण कुंतीला द्यायचं आणि हिनवायचं कुंतीला, व कमी लेखायचं म्हणून तिने काय केलं, मातीची हत्तीन तयार केली, त्याला चाकं बसवले, त्याच्यावर ती गांधारी बसली आणि ती हत्तीन ढकलीत कुंतीच्या दारात आली आणि त्या हत्तीनीवरून कुंतीला वाण दिलं आणि गांधारी निघून गेली. तर ती कुंती रडायला लागली. तर भीम आला, विचारला आई का रडते. तिने सांगितलं, बघ ना बाळा, 100 पोर आहे ना तिला म्हणून तोरा मिरवती ना, ती 100 आहे म्हणून तोरा मिरवती ना. काय झालं, अरे हत्तीनीवर मातीची हत्तीन केली, त्याच्यावर बसून आली, मला हिनवण्याकरता वाण देऊन गेली, 100 आहे म्हणून हत्तीन केली ना. भीम म्हटलं, आई तुला नेमकं म्हणायचं काय, तुझं म्हणणं असंच आहे ना, तिला 100 आहे आणि तुझे 5च आहे, तुला असंच म्हणायचं ना. मग भीम म्हटलं, आई तुझं म्हणणं असं तर नाही काय, 100 गवताच्या पेंड्यान पुढं एक काड्याची पेटी काय करील बुवा, असं म्हणायचं आहे का तुला. मग त्यांनी सांगितलं, आई 1 मिनिट ऐक, काय 100 गवताच्या पेंड्या नाही, 100 करोड गवताच्या पेंड्या असू दे आणि अख्खी काड्याची पेटी नाही, एकच काडी असू दे, तिचे 100 आहे म्हणून हत्तीन करीन, माझे 5च आहेत. येडी का तू, मी हत्तीन बनवतो बसवतो, जा तू मग कर म्हण. पण तो म्हटलं, मला काय ती कलाकृती येत नाही, अर्जुनाला येत होती. तू अर्जुन बोलवला, अर्जुन तू हत्तीन बनव. मग तो चिखल, भीमदादा म्हटलं चिखल मी पुरवितो. आता भीमदादा चिखल पुरवायला, आता भीमदादाचं चिखल करणं म्हणजे ते टिकावण पावडण टोकरीन गबिल असा राडा नाही त्याचा. त्यांनी डायरेक्ट लात मारली तर न तिथंच दरड पाडली, डायरेक्ट लात मारली, पात्रातच दरड पाडली. डोंगरा एवढा चिखलाचे गोळे उचलायचा आणि अर्जुनाकडे फेकायचा, आणि जर का तो गोळा मध्येच कोणाच्या दारात पडला, लॉक सिस्टीम मधले मधीन बाहेरच्या बाहेर पडला तर धाम परम झालं काम जागी. हाकार झाला. कृष्णाला सांगितलं ते भीमाला आवर. मग कृष्ण आला, पाहत होतो, अय भीमा काय. भीमाने तो इतिहास सांगितला, आमची चुलती असं तसं. बरं भगवान म्हटले, येडा आहे का रे बावळट, काय चुलती मातीच्या हत्तींवर आली, तू आईला मातीच्या हत्तीन करून तिचा वान, याला पुरुषार्थ म्हणत नाही. मग एक काम कर म्हणजे काय, अरे ती जर मातीच्या हत्तींवर आली ना तर तुला पुरुषार्थ दाखवायचा असेल आणि तिची जिरवायची असेल ना, काकूची जिरवायची तुला. मग काकू मातीच्या हत्तींवर आली ना, असं नको करू. मग तू इंद्राचा ऐरावत आण, त्याच्यावर आईला बसवणे, काकूचं मरून पाणी नाही झालं तर आपल्याला भेट. काकू पुन्हा काय वळवळ करील मरस्तवर, आणि इंद्राचा ऐरावत. भीम म्हटलं, अनिल ऐरावत आणील मी, पण वर जायचं कसं काय. अर्जुन म्हटलं, काळजी कशाला करतो, हा आहे ना भाई.
त्यांनी लगेच बाणाची शिडी, त्या शिडीला धरून भीम अमरपुरीमध्ये इंद्राच्या राजधानीत. बरं तो तिथं गेला ना, ती इंद्राला भेटान साहेब नामकन टमकन अर्जन फाटत या भानगडीतच नाही पडला. मग जिथं तो ऐरावत होता ना, डायरेक्ट भीमदादा तिथं गेला तसा ऐरावत खाली पाडला. चारी पाय त्याचे बांधले गदेत ऐरावत, चारी पाय बांधले त्याच्यात गादा, आणि डायरेक्ट उचलून खांद्यावर घेतला आणि येत होता खाली आणि आलाच होता जवळ. भीमाला झाला अहंकार. त्याला वाटलं मी आई करता ऐरावत आणला मी, त्याला झाला. आणि तो अहंकार कृष्णाला खपला नाही. त्यांनी मायावी हवा निर्माण केली, ती हवा सुटली. त्यांनी त्यात आदांतरी शिडी होती बाणाची, ती शिडी हल्ल्यामुळं भीम निसटला. गदा ऐरावतासह भीम खाली यायला लागला आणि कृष्ण मोठ्याने ओरडला, भीम पडला भीम पड. आणि तो आवाज मध्ये कुंतीने ऐकला आणि पुत्राच्या प्रेमाने ती कुंती सैर भैर धावतच बाहेर आली आणि वर पाय लागली. भीम कुठं पडणार? आणि तिथं खाली उभी राहिली महाराज. साडीचा पदर असा धरून, साडीचा पदर धरून कुंती उभी राहिली आणि तो भीम आला आणि आल्ला तिच्या साडीच्या पदरात पडला. तर भीम गदा आणि ऐरावत कुंतीनी वरच्या वर झाला. आणि मग लक्षात आलं हा एवढा आडदांड कसा? तर कुंती होती तशी म्हणून हानी. अशी संतती कुठे येते का? विठाला विठाला. ते लंका बिभीषणाला देऊन परत निघाले. ऋषमुख पर्वत वाटेत लागला. रामाने सांगितलं हनुमंता अंजनीला भेटू. ते नका रामा, तिकडं तर नंदीग्रामामध्ये पार व्याकुळ झालाय भरत, त्याला भेटणं महत्वाचं आहे. आईचं नंतर ते म्हटले नंतर बिंतर नको, आलं ना वाटेत भेटू. अरे नका रामा, नको बाबा. हनुमंत तुला कळत नसतं, तुला माहित नाही, जावं लाग आईला भेटू. मग मारुतरायनी शेवटी रामाने हट्ट धरला. मारुतराय म्हटले जाऊ, पण एका आठ आहे बरं का माझी. ठीक आहे, माझी आई तुला गेल्यावर विचारील इंद्रजित कोणी मारला, खर कोणी मारला, दूषण कोणी मारला, कुंभकर्ण कोणी मारला, युद्ध कसं झालं, रावण कोणी, असं विचारील. पण त्यावेळी रामा रावण कोणी मारला असं माझ्या अंजनी मातेने तुला विचारलं तर रावण मारुतीने मारला असं खोटं सांगू नको, पण मीच मारला असं खरंही बोलू नको. मान्य असेल तर जाऊ. रामचंद्र म्हटले बरं भाऊ मान्य, चला. आणि आले. आणि त्या इतका आनंद झाला त्या अंजनी मातेला. सगळ्यांच्या तोंडावर हात फिरवले, मिठी मारली, उराउरी भेट झाली, सगळं आनंद. आणि मग त्या आनंदाच्या भरात वनवास कसा झाला, शेतू कसा बांधला, लंकेचा शोध कसा केला, शेतशुद्धी कशी वगैरे वगैरे सगळं झालं. आणि मग युद्ध कसं पेटलं. आणि ते रावाची भावनावत झाली ना ती अंजनी माता. का रे रामा? म्हणजे काय इंद्रजित कोणी मारला, लक्ष्मणाने, खरदूषण कोणी मारला, आमक्या तमक्यानी, कुंभकर्ण कोण यांनी. आणि मग बोलता बोलता शेवट तिने विचार रामा म्हणजे काय रावण कोणी मारला. आणि तिच्या भावनावश अवस्थेपुढं हाय भावनावश झाला. आणि त्याच्या ध्यानातच नाही हनुमंताला शब्द दिलेला. तो म्हटला आई रावण ना मीच मारला. आणि रावण मी मारला हा शब्द रामाच्या मुखातून अंजनीने ऐकला. तिच्या डोळ्यात रक्त उतरलं, रक्त नेत्र झाली, तिचे गाल असे हलायला लागले, क्रोधायमान झाली, लाल बुंद झाली, संताप झाला, थरकाप झाला. तू मारला रावण तू? रामही घाबरला. राम म्हटला आई शांत हो. ती म्हणे कशी शांत होऊ? शांत कशी होऊ? प्रभू रामचंद्र म्हटले अंजनी माते अगं तुला झालं काय? ती म्हटली रामा हा तिथं असताना जर राम तुला मारावा लागला हा हन्म्या काय करीत होता? हा काय तुला का रावण मारावा लागला हा असताना? अगं आई पण तू शांत कशी होऊ सांग? हा असताना रावण तुला मारायचं कामच नव्हतं, रावण यांनीच मारायला पाहिजे होता. म्हणजे का? आणि मग तिने तिचं स्तन पिळलो, त्याच्यातून दुधाची धार उडाली, ती एका दगडावर पडली तर दगडाच्या ठिकऱ्या झाल्या. आणि मग सांगितलं वज्राचं पीठ करील असं ताकदवान दूध मी याला पाजलं आणि हा तिथं असून रावण तुला मारावा लागला, माझा उपयोग काय एवढं दूध पाजून? आणि मग रामाच्या लक्षात आलं का याच्यात
एवढी ताकद आली कुठून? राम लक्ष्मणाला खांद्यावरच घ्यायचा, कुठे जायचा, झाडं चुपटायचा, डोंगरच उचलायचा, ही ताकद आली कुठून? मग रामाच्या लक्षात आलं का जिपला ग्राईप वॉटर पेलेला होता. शेवट लक्षात आलं. हनुमान का झाला असा? अंजनीचं दूध होतं तसं, म्हणून मारुतरायाशी अशी संतती कुठे हो. आणि शेवट बोलतो, आता शेवट करतो, ऐका. छत्रपती शिवाजी महाराज एवढे पराक्रमी का बनले? शिवाजी महाराज का बरं झाले असे? तर याचं कारण सांगताना आपल्याला बोट फक्त आणि फक्त जिजाऊ मासाहेबांकडे करावं लागतं. शिवाजी राजांच्या घडण्यात सर्वस्वी वाटा फक्त आणि फक्त कोणाचा आहे? तर जिजाऊ मासाहेबांचा आहे. या राष्ट्रावर खरा उपकार जिजाऊचा आहे बुवा. तुम्ही एक मिनिट ऐका. 450 वर्षापूर्वी शिंदखेड राजाच्या मातीत ही पोरगी जन्माला आली नसती, तिने शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवरायाला जन्म दिला नसता, त्याला रामायणातल्या, महाभारतातल्या देशभक्तांच्या, हरिभक्तांच्या, शुरांच्या, वीरांच्या कथा, चरित्र सांगून त्याच्यातला माणूस जागा केला नसता, त्याला शास्त्र आणि शस्त्र विद्येत बालपणी तिने पारंगत केला नसता, आणि तो तिचा पोरगा जर त्या मातेनी या राष्ट्राच्या सेवेला अर्पण केला नसता, तर आज महाराष्ट्राचं चित्र काय दिसलं असतं सांगा फक्त. आज महाराष्ट्र कसा असता? हे कीर्तनन, प्रवचनन, हे गोदावरीन, शुक्लेश्वरन, कचेश्वरन, जनार्दन स्वामीन, जंगली महाराजन, गंगागिरी महाराजन, आमकन डमकन, पांडुरंगबोन, पाकिटन असतात. मी पांडुरंग नाही, तुम्ही तुकाराम नाही, ज्ञानेश्वर नाही, राम नाही, कृष्ण नाही, या बाया मीराबाई नाही, मुक्ताबाई नाही, जनाबाई नाही, हे काहीच घडलं नसतं. मग काय फक्त एकच घडलं असतं? जिजाऊनी शिवराय या राष्ट्राला दिला नसता तर एकच घडलं असतं. काय? या सगळ्या बिब्या आणि आपण सगळे खान. कानात बोट घालणे ना बाळाकडे पाहून बोंबलली, दुसरा धंदाच नसता राहिला बुवा, धंदाच नसता राहिला. सगळा उपकार या राष्ट्रावर कोणाचा आहे? जिजाऊचा. तुम्ही कधी राजगडला गेले ना, त्या रायगडला गोड आहे ना, तिथं जिजाऊच्या समाधीच्या दर्शनाला जाताना जी कमान आहे ना, तिथे दरवाजा, तिथे एक फडची कोरून लावली आहे ना, त्या फडचीतल्या 4 ओळी, सगळ्या बहुतेकांच्या पाठ पण आहे, त्या 4च ओळी गोड आहे बघा. काय? तिथं लिहिलेलं आहे, कवी कुलिशांच्या ओळी आहेत त्या. तो सांगतो, मासाहेब नसता जर तुम्ही तर नसते राहिले मंदिरावरती कळस. मासाहेब नसता जर तुम्ही तर नसते राहिले मंदिरावरती कळस. मासाहेब नसता जर तुम्ही तर नसती राहिली अंगणामध्ये तुळस. मासाहेब नसता जर तुम्ही तर नसते राहिले कुंकू पतिव्रतेच्या कपाळी. मासाहेब नसता जर तुम्ही तर पतिव्रतेची आर्त किंकाळी विरून गेली असती आभाळी, विरून गेली असती आभाळी. कोणाचा उपकार आहे हा? हा उपकार कोणाचा आहे? फक्त जिजाऊचा. जिजाऊनी शिवराय घडवले नसते तर काय झालं असतं? हेच झालं असतं बुवा. काय? ऐका, काशी की कला जाती थी, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवाजी नहीं होता तो सबकी सुनता होती थी, सबकी सुनता होती थी. शिवाजी महाराज का बरं निपजले असे? तर जिजाऊ होती तशी, म्हणून शिवराय निपजले असे. अशी संतती कुठेही येत नाही ना. ती कुसई त्या तोला मोलाची लागते ना, ती कुसई तशीच लागते बुवा. आणि म्हणून तुकोबारायांनी धन्यता त्या मुलाला न देता त्या कुशीला धन्यता दिली. ज्ञानोबारायांच्या बद्दल रुक्मिणी मातेने धन्यता दिली, ती ज्ञानोबारायांना नाही दिली. हे तर कायम ऐकतं तुम्ही. आईशे सांगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्या कुशीतून ज्ञानोबाराय तुकोबाराय हे रत्न निर्माण झाले, खऱ्या अर्थाने धन्य कोण आहे मग आता?
ते मायबाप धन्य. तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये हिताविषयी जाग ज्याला प्राप्त झाली तर खऱ्या अर्थाने त्याचे मायबाप या जगामध्ये धन्य. म्हणून आपुलिया हिता जोआशी जागता धन्य माता पिता तयाची. आता अशी जी संतती कुळी कन्या पुत्र होती, अशी सात्विक संतती, ऐका, याच्याबद्दल कुळाला अभिमान वाटेल, आईबापाला अभिमान वाटेल, समाजाला अभिमान वाटेल, गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला, राष्ट्राला, देशाला अभिमान वाटेल, हे नवल नाही. अशी संतती जन्माला येते, तिच्याकडं पाहून तयाचा हरिक वाटे देवा. आणि एक ऐका, इथं क्रम लावताना कन्या आणि पुत्र असा क्रम आहे. हे लेडीज फर्स्ट. आता तुम्ही जे लय कौतुक सांगू राहिले ना, लेडीज फर्स्ट, हे आमच्या तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वीच करून ठेवलंय. आणि तुकाराम महाराजांनी करून ठेवलं म्हणण्यापेक्षा अनादी काळापासून आमच्या वेदांनीच करून ठेवलंय. वेदांनी स्त्रीला पहिलं स्थान दिलंय संस्कृतीत. वेदांनी काय सांगितलं? पहिलं मातृदेवो भव, मागून बाप माग ठेवलेला आहे त्यांनी. हा, लेडीज फर्स्ट तिथून आहे. तुम्ही काय आरक्षण देता बाबूराव की गाजू राहिले तुम्ही? अरे तिथून आलेलं आहे बुवा. तुमच्यात काय दानत आहे तिला पुढं काढण्याची? ती अनादी काळापासून पुढे. म्हणून एक ऐका फक्त, कन्या इथं इतका कौतुकाचा कार्यक्रम आहे हा, एवढा आदर्शाचा कार्यक्रम आहे हा. आमचे संपतराव निलेश महाराज यांनी कन्येचं स्वागत करण्याकरता हा माहोल तयार केला. कन्येचं स्वागत करण्याकरता आज महाराज परिस्थिती अशी आहे का मुलीचे गर्भ काढून टाकले जातात. आजही, आत्ताही, सध्या वास्तविक मुलींचे गर्भ काढून टाकायला सुरुवात केल्यानंतर त्याची काय किंमत मोजावी लागली ते सध्या भोगताय. तुम्ही भोगू राहिले ना. तुमच्याच कारत्यांना पुरी मिळाना. आता जाय नांदेडला, जाय लातूरला, आणि 4 दिवस जाऊ दे घबाड घेऊन. कोणाच्या चुका आहे हो या? अरे या चुका कोणाच्या आहेत? तुमच्याच आहे ना. मुलीचे गर्भ काढून टाकले धडाधड. हे सोनोग्राफी आल्या काम नव्हतं त्या सायन्सला. हे सोनोग्राफी आणले, पोरीचा गर्भ टाक काढून, पोरीचा गर्भ टाक काढून, आणि आता पोरग सोड मासोबाला, नाही तर हाणू देला आता तुलाच. आता बायकोच नाही मिळाली तर येडं होईल पोरग. दादा बायको, दादा, पागल होईल ते, हानील ना म्हाताऱ्याला. काय करेल महाराज? कोणाचे चुका आहे हो या? म्हणून एक मिनिट ऐका. हो, अजूनही वेळ आपल्या हातात आहे, फार बिघडलेलं नाही. 100 म्हणजे 100 मुलांच्या माग 87 मुली हे प्रमाण आहे की नाही? अजूनही फार बिघडलेलं नाही. पण सावध व्हा. आणि आमच्या संपतरावनी निलेश महाराजांनी मुलीच्या जन्माच्या स्वागताचा हा जो आदर्श तुमच्या पुढे ठेवला, हा आदर्श प्रत्येकाने आपल्या घरात न्या. मुलगाच पाहिजे असं बावळटपणा नका करू. आता वाहू द्या, पुरी होऊ द्या. 2, 4, 5 नसल पोरग नसू द्या, वाहू द्या. पोराची वाट पाहता वाहू द्या पुरी. मुली होऊ द्या. तुम्ही मुलीला कमी लेखू नका. विठ्ठला ही आपली संस्कृतीची परंपरा आहे महाराज. आपण मुलीचं स्वागत करणारे हिंदू संस्कृतीतली माणसं आहे बुवा. आपल्याकडं आपल्या बापजाद्यांची म्हण काय आणा ना. तुम्ही म्हणी तरी कशी विसरले हो? पोरीची गर्भ काढताना म्हणी का आठवत नाही हो तुम्हाला? आपल्या म्हणी काय बापजाद्यांच्या? अरे पहिली बेटी धनाची पेटी, पहिली बेटी धनाची पेटी. त्याच्यात दुसरी म्हणे पहिली बेटी तूप रोटी, है की नाही? पहिली बेटी तूप रोटी, पहिली बेटी धनाची पेटी, आणि पहिला बेटा भिकार चोटा. कशाला पाहिजे हो तुम्हाला तो? शेंडेला तूप लावायला पाहिजे कशाला तुम्हाला तो? पण एक मिनिट ऐका, काय महाराज, संततीमध्ये मुलगा होणं मुलगी होणं आपल्या हातात नाही ना. हे आपल्या हातात नाही, हे भगवंताचं देण आहे. हा भगवंताचा प्रसाद आहे. त्यांनी जो दिला. एक मिनिट ऐका, नुसतंच नवरा बायको झाले म्हणजे पोरं होतातच हाही गैरसमज काढून टाका.
देवाचा प्रसादी काय बोलतं महाराज, देवाचा काय संबंध आहे? तर देवाचा संबंध मानावाच लागतो का? त्याचं कारण आहे, नुसतं नवरा बायको झाले म्हणजे पोरं होतातच असं म्हणायचं का तुम्हाला? मासे किती नवरा बायको की त्यांना संततीच झाली नाही, मग ते नवरा बायको नाहीत का? हा देवाचा प्रसाद आहे. कन्या असो पुत्र असो हा भगवंताचा प्रसाद आहे. त्याने कृपेने तुम्हाला तुमच्या वट्टीत टाकला, तुम्ही त्याचं स्वागत करा. कुळी कन्या पुत्र फक्त सात्विक आहे ना, त्यांच्याबद्दल देवाला आनंद वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. काय करतात? हितावर जाण्याकरता गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात, देवा त्यांची सेवा करण्याची संधी जीवनात जर मला मिळाली तर माझ्या दैवाला पार नाही. म्हणून तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठोबा रघुमा हरी हरी
दया करा